काही दिवसांपासून नाशिकमधील जे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे या सगळ्या रस्त्यांवरती झालेले आहेत। या सगळ्या मुद्द्यावरती मनसेच्या वतीने एक मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नाशिकमधले 5 कॉन्ट्रॅक्टरांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे, नोटीस काढण्यात आलेला आहे। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते आहेत दिनकर पाटील अण्णा। आपण या सगळ्या मुद्द्यावरती आवाज उठवला होता, एक मोर्चा सुद्धा काढला होता। आज महापालिकेकडून 5 कॉन्ट्रॅक्टरांच्या विरोधात ही कारवाई झाली, नोटीस काढण्यात आलेल्या आहेत। खरं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने 12 सप्टेंबर 2025 रोजी हजारोच्या संख्येने या नाशिकमध्ये कलेक्टर कचेरीवर जन आक्रोश मोर्चाचं आपण बघितलं असेल की मोर्चा काढून आमच्या 25 मागण्या होत्या। त्यामध्ये नाशिक महापालिकेतील खड्डे बुजवणे, प्यायला पाणी देणे, भ्रष्टाचार थांबवणे, महापालिकेतील शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेबाबत आम्ही आंदोलन केलं। परंतु 2-3 दिवस झाले गिरीश भाऊ महाजन या नाशिकमध्ये येऊन थांबले आणि खड्डे बुजवायचं त्यांनी सुरुवात करण्यासाठी 5 ठेकेदारांना नोटिसा काढल्या। मला वाटतं 5च ठेकेदार नाही, अशा 18 ते 20 ठेकेदार आहे। 5 ठेकेदारांवर अन्याय करण्यापेक्षा सगळ्यांनाच नोटिसा काढा आणि सगळ्यांकडून खड्डे बुजवून घ्या आता। आणि मी परत ऐकलं का तुम्ही सिमेंटचे रोड करताय गिरीश भाऊ। अहो तुम्ही हे नाशिक देवाभाऊनी गिरीश भाऊनी दत्तक घेतलं होतं, तुम्ही खूप आश्वासने दिले, एकही काम नाही केलं। प्रथम आहे ना खड्डे बुजवा आणि हे भयमुक्त नाशिक करा, भ्रष्टाचार मुक्त करा। तुम्हाला 122 जागा जिंकायचे ना गिरीश भाऊ, प्रथम सगळे गुन्हेगार बाहेर काढा आणि भ्रष्टाचार मुक्त करा हे नाशिक। 2-3 दिवसांपूर्वी 2 मोर्चा नाशिकमध्ये निघाले, त्यानंतर गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावरती होते, कुंभमेळ्या संदर्भात त्यांनी एक बैठक घेतली आणि त्यानंतर तात्काळ खड्डे जे म्हणजे रस्त्यावर झालेले आहेत हे सगळे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर खड्डे सुद्धा बुजवण्यात येत आहेत। त्या आमच्या धाकामुळेच आमच्या मोर्चाचा खूप गिरीश भाऊंनी धसका घेतला आहे, त्यामुळे आम्हाला घाबरून आता खड्डे बुजवायला सुरुवात केली त्यांनी। पण ते सगळे बुजवले पाहिजे, अशी आमची जर नाही बुजवले, आमच्या 25 मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही परत जन आंदोलन उभारणार आहे गिरीश भाऊच्या विरोधामध्ये, देवाभाऊंच्या विरोधामध्ये। एकूणच अशा पद्धतीची मागणी आहे। जे 5 जे कॉन्ट्रॅक्टर आहेत या कॉन्ट्रॅक्टरांना नोटीस आता काढण्यात आलेला आहे। फक्त 5च कॉन्ट्रॅक्टर नाशिकमध्ये नाही तर अशा पद्धतीचे 18 ते 20 कॉन्ट्रॅक्टर आहेत, या सगळ्यांना नोटीस काढून त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मनसेने केलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।